पाहू शकता तुम्ही इथे राण्या मासेचं कालवण केलेलं आहे। बघा किती सुंदर असं झालेलं आहे ना, छान आणि झणझणीत असं झालं आहे। आता ते मी कशा पद्धतीमध्ये केलेलं आहे ते आता आपण सविस्तर पाहूया। तर नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तेल चांगलं तापलं की चेचलेला लसूण घालायचा। मी इथे कांद्याचा वापर केलेला नाही आहे, लसूण चेचून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची तुम्ही खात असाल तरच घ्या। ही काश्मीरी पावडर आहे, अर्धा चमचा घेतला आहे आणि अर्धा चमचा आपलं घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे। त्याचबरोबर पाव चमचा हळद, धने पावडर आणि इथे घेतलेला आहे गरम मसाला। धने पावडर तेलात टाकल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं। तर इथे मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। पाणी ओतल्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये मी वाटण घेतलेलं आहे, आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे। तर कांदा खोबऱ्याचं वाटण मी इथे पाव चमचाच घेतलेला आहे, म्हणजे मोठा पाव चमचा घेतलेला आहे। आपल्या रस्स्याला घट्टपणा यावं ना, म्हणून इथे वाटण घेतलेलं आहे। तुम्हाला वाटण नसेल घ्यायचं तर तुम्ही 1 चमचा तांदळाचं पीठ घेऊन पण भिजून त्यामध्ये घालू शकता, म्हणजे आपल्या रस्स्याला घट्टपणा येतो। आणि इथे मी घेतलेला आहे चिंचेचा कोळ। तुम्ही जर जास्त आंबट खात असाल तर चिंचेचा कोळ जास्त घ्या, कोकम घ्या, कोकम पण घालू शकता, टोमॅटो घालू शकता, पण मी इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, तुम्ही पण चवीनुसार मीठ घेऊ शकता। अशा पद्धतीमध्ये तुम्ही करून बघा। मासेचं कालवण एकदम छान चविष्ट रुचकर असं लागतं। एकदा तुम्ही नक्की करून बघा, खा आणि नंतर मला कमेंट करून सांगा। बघा, आणि मासे शिजायला काही वेळ लागत नाही, म्हणून माशात फक्त 2 ते 3 मिनिटच फक्त मासे शिजून घ्यायचे। झाकण ठेवायचं, झाकण उकळी लगेच येते। उकळी आल्यावरती जास्त मासे आपले तुटू नये म्हणून जास्त उकळी पण घेऊ नये, 2-3 मिनिटच मासे शिजवायचे आणि उकळी आल्यानंतरच मासे त्यामध्ये उकळीमध्ये घालायचे, म्हणजे कसं जास्त शिजवायची आपल्याला गरज पडत नाही। हे बघा, पाहू शकता इथे आपले मासेचं कालवण छान तयार झालेलं आहे। नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना। कशी वाटली रेसिपी ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा। बघा, पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी तरी आलेली आहे नाही का, आणि खरंच छान होते। तुम्ही बघा, एकदा नक्कीच करून बघा। कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।